नमस्कार. दिवाळी आली, सगळीकडे रोषणाई व आतिषबाजीची लहर येते आणि या फटाके फोडण्याच्या आनंदात आपण कधी कधी भान विसरून जातो की आपल्या आजूबाजूला काही सेन्सिटिव्ह मुलं किंवा घरातले वयोवृद्ध लोक असतात ज्यांना कदाचित या फटाक्यांमुळे काही तीव्र त्रास होऊ शकतो. इव्हन जो माणूस फटाके फोडतो, जो मुलगा फटाके फोडतो, त्याच्याही कानाच्या पडद्यांवर यामुळे आघात होऊन कधी कधी पडद्याला इजा किंवा कानाच्या नसांवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे फटाके आवाजाचे, रोषणीचे कोणते फोडायचे आणि किती लिमिट पर्यंत फोडायचे हे आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांची काळजी घेऊन मग फोडायला. आणि समजा आपण फोडताना पण काही त्रास झाला किंवा कानावर आघात झाला, काही कानात बारीक शिट्टीसारखे आवाज येऊ लाग किंवा कानाला दडे बसल्यासारखे झाले तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष नका करू. 2025 ची दिवाळी ही अतिशय सुंदर व आनंदमयी जावो यासाठी मी सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतोच, पण आपल्याला आपली सेफ्टी महत्वाची असते. यामुळे पोल्युशन होणार नाही, नॉईजचे किंवा एअर पोल्युशन होऊन आपल्या आजूबाजूच्या परिसरावर किंवा आपल्या घरच्यांवर पण त्याचा दुष्परिणाम होणार नाही. आपण याची खबरदारी नक्कीच घ्यायला. थँक्यू.